तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण रक्षाबंधन निमित्त बॅनर हे 2 घेऊन आलेलो होतो. त्याला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर आता पण आपण एक रक्षाबंधन निमित्तच एक बॅनर घेऊन आलेलो आहोत. तर त्यालाही असाच प्रतिसाद द्या. तर सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईज जी आहे ती 5,000 अशी स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर डिफॉल्टचा जो हा टेक्स्ट आहे तो सिम्पली इथनं डिलीट करून घेऊया. आणि बॅकग्राऊंड कलर इथं बॅकग्राऊंडच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक रँडमली बॅकग्राऊंड कलर आपण इथं सिलेक्ट करून घेऊया. तर गॅलरीमधून जाऊन आपल्याला बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून घ्यायचा आहे आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन तिला लॉक करून घेऊ. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी पुढची जी PNG आहे ती आपल्याला इथं ॲड करायची आहे. वेक्टर PNG आहे, तिला आपण ॲड करून घेतलेली आहे आणि आपण तिला सिम्पली इथनं लॉक करून घेतलेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा छोटा आहे, सिंपल बॅनर एडिटिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर रक्षाबंधनची ही PNG आपण इथं ॲड केलेली आहे. त्यानंतर शुभेच्छांची PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर आता पुढची जी PNG आहे ती स्लोगन PNG आहे, ती सुद्धा आपण इथे ॲड करून घेऊया. आणि लेअर पॅनलला जाऊन तिला सुद्धा आपण लॉक करून घेऊया. इथं पुढची PNG आपण ॲड केलेली आहे. मित्रांनो, प्रत्येक PNG ॲड केल्यानंतर तिला लॉक करायला विसरू नका, जेणेकरून बॅनर एडिट करताना ते हलणार नाही. हे नेमप्लेट आहे, एकदम सिंपल ठेवलेलं आहे मित्रांनो बॅनरच्या लुकनुसार. हा आपला शुभेच्छुकचा फोटो हा तुम्ही रिप्लेस करू शकतात. याच्यासोबत मी PLP फाईलसुद्धा दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही इझिली ते रिप्लेस करू शकतात. तर PLP फाईल आणि PNG दोघींची लिंक मी मटेरियलमध्ये दिली आहे आणि मित्रांनो, त्याला कुठलाही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही आहे, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल. तर मित्रांनो, नेम PNG आपली ॲड झालेली आहे. आपण फायनली इथनं बॅनर सेव्ह करूया आणि याची क्वालिटी अल्ट्रा करून घेऊया. तर बॅनर आपलं इथं फायनली सेव्ह झालेला आहे. त्याचे पिक्सल्स किंवा त्याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण त्याला एका वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊ. तर चला मित्रांनो, त्या ॲप्लिकेशनला आपण ओपन करूया. तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपलं जे बॅनर आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया आणि AI फोटो इन्हान्सर यावर क्लिक करून त्याची क्वालिटी आपण इन्हान्स करून घेऊया. मित्रांनो, हे लगेच होऊन जातं. जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच मजेशीर आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. रक्षाबंधन सण हा एन्जॉय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.